येस, आता जो मुलगा येईल ना तो बघ, तसा मुलगा मिळाला पाहिजे रोहनच्या ताईला. अकॅडमिकली खूप चांगला आहे तो. म्हणजे मला आठवतंय त्याचे वडील आपल्याकडे खूप वर्षांपूर्वी काम करायचे. अनेक वर्ष मी त्याला ओळखतोय निलेशला. मग हा शिकायला गेला परदेशात आणि हा शिकायला गेला म्हणून त्याच्या वडिलांनी आपल्याकडनं थोडीशी मदत घेतली होती. पुढे त्याचे वडील गेले, हा शिकून परत आला, पण तो ती मदत विसरला नाही. त्यांनी ते घेतलेले सगळे पैसे परत केले. मी तर विसरून पण गेलो होतो, पण हा नाही विसरला. सगळे पैसे दिले त्यांनी परत. अतिशय चांगला मुलगा आहे हा. शॉर्टलिस्ट करून ठेवा. बरं झालं बाबा, मुलगा चांगला म्हणजे ओळखीतला आहे ना. म्हणजे शिक्षण, नोकरी, स्वभाव, वय बी सगळं जुळलं ना की एकतरी कॅन्डिडेट असेल आपल्याकडे दाखवायला. तर तू एवढा कॉन्फिडन्स मध्ये तिला म्हणालायस की मी मुलगा बघतो आणि कोणीच नाही सापडलं दाखवायला, तर कसं वाटेल? अरे तू बघशील आता, तुला कळेल आता माझी माणसांची पारख कशी येते. आई कशी आहे तुझी? हा, आई बरी आता. मी भारतात शिफ्ट झालोय ना म्हणून खुश असते हल्ली. तिला घेऊन येतो मी एक दिवस तुम्हाला भेटायला. अरे जरूर जरूर ये. खरं म्हणजे मी तुला इथे बोलवायचं कारण म्हणजे निलेश, आमच्या ओळखीतल्या एक ताई आहेत, तर त्यांच्यासाठी मी स्थळ शोधतोय. स्थळ म्हणजे? स्थळ म्हणजे लग्नासाठी मुलगा शोधतोय. अच्छा. आणि एकदम माझ्या डोळ्यासमोर तूच आलास. मी म्हटलं तुलाच विचारावं. म्हणजे तुम्ही भेटा, तुमची ओळख होईल, त्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर चांगलंच आहे नाही का. म्हणजे सगळं जुळून आलं आणि घडलं लग्न तर चांगलंच आहे. तुला ऑड नाही ना वाटलं मी असं बोलल्यामुळे? नाही, पण मी हे असं काही एक्सपेक्ट नव्हतं केलं. बरोबर आहे. म्हणजे चालेल ना तुला? तयार आहेस ना तू? हा, म्हणजे भेटेन. मग उत्तम, लवकर भेट करून देतो तुमची. हा, पण एक लक्षात ठेव, मुलगी अतिशय चांगली आहे. तसं नसतं तर मी तुझा विचारच केला नसता. बाकी काही शंका आहे का तुला? नाही सर, काहीच शंका नाही. तुमचे माझ्यावर उपकारच एवढे आहेत की तुम्ही जीव द्यायला सांगितलं तर जीव पण देईन. अरे नाही नाही वेड्या, असं कसं सांगेन तुला मी? उलट तुझं सगळं आयुष्यात चांगलं व्हावं असंच मला वाटतं. मग करू ना तुझं प्रपोजल पुढे? हो चालेल. स्वानंदी सरपोतदार यांच्यासाठी तू उत्तम स्थळ आहेस याची खात्री आहे मला. आणि तू बिलकुल काही काळजी करू नकोस. तुझं यातनं काहीही नुकसान होणार नाही. खरं म्हणजे अतिशय सुसंस्कृत कुटुंबातली मुलगी आहे ती. गुणी आहे, शिकलेली आहे, नोकरी करते आणि चांगली आहे दिसायला. म्हणजे सुस्वरूप आहे, चार चौघींसारखी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः सगळं घर सांभाळते. त्यामुळे तुला काहीही नुकसान होणार नाही. सर, फक्त एक विचारायचं होतं. म्हणजे मला त्यांना एकदा भेटता येईल का? फक्त एकच, लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. थँक्यू सो मच सर. अरे थँक्यू काय, तुझं आणि तिचं जमलं ना तर खरं तर मीच तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. तर आता मी त्यांना विचारतो आणि तुला वेळ कळवतो. चालेल सर, मग निघू मी आता. दोघातली तुटे ना